Oh, I already started. मला माहित पण नाही. 50 मिनिट झाले वाटते. Sorry, एक मिनिट. Where is button? Right here. Hello, this is the My Artifact episode number 678. आजची तारीख आहे 11 जानेवारी 2017. आता वाजले करीब रात्रीचे 9:15. जर मी असं म्हणत असेल, हॅलो, दिस इज द माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर आय डोंट नो, आणि आजची तारीख आहे 11 जानेवारी 2016. तर सांग बरं, आजचा एपिसोड काय असता? वेल, हे 2017 जानेवारीला मी बहुत खुश होतो, बहुत हॅपी होतो यार. म्हणजे इतका अमेझिंग मोमेंट होता, इतका अमेझिंग डे होता तो 11 जानेवारी. इट्स रिअली अमेझिंग. त्या दिवशी काय झालं होतं मला आताही आठवते की आम्ही गेलो होतो इथे टाकळघाटला. विशालच्या घरचं जेवण होतं टाकळघाटला, तर त्यांनी सगळ्यांना इन्व्हाइट केलं होतं. तर सोबत मी, सुबोध, वनमॅन नव्हता, मी, वैभव, विशाल, बादल, राहुल, विकी भाऊ, सुबोध, श्रुती डोबळे, एवढे सारे जण होतो. आणि बाईक टूरनी गेलो होतो आणि बहुत मजा आली होती राव, बहुतच मजा आली होती. आम्ही करीब सकाळी उठलो होतो. सकाळी 8 वाजता जायचा प्रोग्राम बनला होता. ही आली होती, पनू आली होती राहुलला सोडून द्यासाठी. देन मग काय झालं की सगळेजण, राहुल आला होता का नाही, राहुल नाही आला होता, सॉरी, राहुल नाही आला होता, कन्फ्युजन क्रिएट. राहुल नाही आला होता, विकी भाऊ आले होते, राहुल नाही आला होता. आणि वनमॅन पण नव्हता, वनमॅनची ड्युटी होती. येस, वनमॅन पण नव्हता. या आठवते मला आता. तर काय झालं की आम्ही सकाळी 8 वाजता निघालो होतो. आणि त्याच्यानंतर गाडीत पेट्रोल भरलं होतं 200 रुपयाचं. 250 रुपयात पेट्रोल भरलं होतं, कारण टाकळघाट पासून, वर्धेपासून टाकळघाट काफी दूर आहे. आणि मग आम्ही बाईकनी गेलो. श्रुती डोबळे पण आली होती. श्रुती डोबळेला मी एवढं प्रॉपरली ओळखत नव्हतो, कारण बहुत कॅज्युअल फ्रेंड होती. कॅज्युअल म्हणजे बहुतच कॅज्युअल. म्हणजे हे माझं फर्स्ट टाइम होतं का तिच्यासोबत थोडं चांगल्याने इंटरॅक्ट व्हायचं. याच्या अगोदर पण आम्ही भेटलोच होतो, बट एवढं चांगल्याने इंटरॅक्ट वगैरे झालो नव्हतो. आणि त्याच्यानंतर काय आलं, आठवते आता तो सीन. मी विशालच्या आईला आणि वडिलांना घ्यासाठी विशालनं मी गेलो होतो इथे नागपूर बुट्टीबोरीपासून त्याच्या आई वडिलांना आणलं. आणि त्याच्यानंतर मग आम्ही यांना पास ऑन झालो. तेव्हा नाही का, फक्त याच्यापाशी इंटरनेट होतं, सुबोधपाशी इंटरनेट होता. आणि मग त्याच्यानंतर आम्ही सीमाची मजा घ्यायसाठी थोडीशी उडवली होती. तर सुबोध म्हणे, अरे सीमा ऑनलाईन आहे म्हणे. मग सुबोधनं काही ना काहीतरी कमेंट केली. नंतर मग त्याला ऑफलाईन व्हायला सांगितलं. मग रेस्ट ऑफ दी पीपल आहे ना, म्हणजे त्याला हॉटस्पॉट सुरू करायला लावलं. बाकी कोणाच पाशी इंटरनेट नाही. तर मी, बॅडी, श्रुती डोबळे, श्रुतिका नाईक आणि त्याच्यानंतर वैभ्या, आम्ही सगळेच जण त्याची मजा घ्यायला उडून राहिलो. म्हणजे जस्ट लाईक आम्ही सगळेजण एका सोबत आहे, बस सीमाला थोडी माहिती आहे का आम्ही एक सोबत आहे म्हणून. सो बहुत मजा आली होती त्यावेळेस, ते चॅटिंग करायच्या वेळेस. आणि त्याच्यानंतर फोटोज आणि संकल्प पण खेळलो होतो. कॅन यू बिलीव्ह इट? खरं ते टाकळघाटचा जो लॉन आहे ना, त्या लॉन मध्ये आता पहा ना, आता किती 20-22 वर्षाचा, म्हणजे सगळे मोठं आम्ही संकल्प खेळून राहिलो. काफी म्हणजे पाहणं, म्हणजे आम्हाला कसं फक्त मजेसोबत हे होतं. म्हणजे आम्हाला या गोष्टीमधून आम्हाला काही ना काहीतरी फन भेटून राहिलं, या गोष्टीपासून आम्हाला खुशी भेटत आहे, आम्ही ती गोष्ट करेन. जरी ती गोष्ट कोणी लहान पोरं करताय, वॉट एव्हर,
बट आय विल डू दिस. आणि हेच आमच्या ग्रुपची ब्युटी आहे राव. कारण जिथे आम्ही लोकांकडे लक्ष नाही देत का लोक आमच्याबद्दल काय विचार करत असतात. लोक तर नेहमीच विचार करत राहते राव लोकांबद्दल. का विचार करायचा आहे, ज्या गोष्टीपासून आपल्याला मजा भेटत आहे बस ते करत राहायचं बस. आपल्याला संकल्प खेळण्यामध्ये मजा येत असेल खेळा ना राव. तुम्ही किती मोठे काही किती छोटे आहे त्यासाठी काही हे नाही राव. एज लिमिटेशन नाही, बस आपल्या मनाचं करा. आणि मग याच्यानंतर पण काय झालं होतं की या दिवशी आम्ही जेव्हा टूर करून आलो होतो संध्याकाळी तेव्हा रोटरी फेअर होता. त्यावेळेस रोटरी फेअरच्या वेळेस मग आम्ही म्हणजे मी माझ्या मागे विकी भाऊ होते. तर विकी भाऊला सोडून द्यायला होतं रोटरी फेअरमध्ये. बाकी सगळेजण एक्झॉस्टेड होते, सगळेच जण एक्झॉस्टेड होते. तर मी असं प्रपोज केलं का आपण जाऊ म्हणलं इथे रोटरी फेअरमध्ये सगळ्यांना. ते म्हणे नाही म्हणे यार का जायचं आहे म्हणे, आपण इकडेच एम कॅफे मध्ये जाऊ म्हणे, पिझ्झा खाऊ म्हणे. चलो म्हणलं. मग एम कॅफे मध्ये गेलो. अरे बापरे, त्यावेळेस हात एवढे खराब होते ना, एवढे सांगू, माझ्या हातातून एवढा मळ निघत होता, तोंडाला पण एवढा मळ होता, एवढा का सकाळपासून हात पाय धुतेच नव्हते ना राव, बिलकुलच नाही. बहुतच खराब स्थितीमध्ये होते. आणि तशा ह्याच्यात ना हात ना धुतले ना तोंड धुतलं ना काही. आम्ही जसा प्रवास करून आलो तसा सीधा एम कॅफे मध्ये घुसलो. एम कॅफे मध्ये घुसल्यानंतर आम्ही फ्रेंच फ्राईज मागवले. आणि फ्रेंच फ्राईज अशा जानवर टाईप खाल्ले होते ना, अरे बापरे का बहुतच. हे एक प्लेट आणली 3 सेकंद, हार्डली 10 सेकंद उरली ते प्लेट, 10 सेकंद मध्ये साप खतम. मग दुसरी प्लेट बोलवली फ्रेंच फ्राईज, ते पण खतम. नंतर एक पिझ्झा बोलवला, तो मग लिटिल बिट खतम. त्यावेळेस तो मोमेंट बहुत माहोल होता यार, बहुत मस्त होता. इट्स रिअली ग्रेट, इट्स रिअली ऑसम. चला एका वर्षा अगोदर चला बहुत माहोल. हे मला कसं माहित पडलं, हे गुगल फोटोज एक प्रकारे असं ओपन केलं ऍप मी, तेव्हा मला कळलं की या वेळेस मी काही फोटोज काढले होते इथे. सो आणि ते फोटोज दिसले, इट्स रिअली ग्रेट. आणि काफी एकदम जस्ट लाईक आताच ते जस्ट लाईक सगळं चित्र एकदम रिसेंटली माझ्या डोक्यात झालं आणि सगळं आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये उठून टाकलं. पण हे आहे एका वर्षा अगोदर. आता एका वर्षानंतर म्हणजे आज येऊ आपण. आजची तारीख आहे 11 जानेवारी 2017. आणि आजचा दिवस कसा आहे, की लाईफ एक प्रकारे कसं सीडी नसते. म्हणजे ज्याप्रमाणे याच्यामध्ये सांगतात की लाईफ इज लाईक अ लॅडर. म्हणजे पहिले खालचा, नंतर वरचा, नंतर आपण हळूहळू वरती जातो. हळूहळू वरती जातो म्हणजे एक्झॅक्टली काय असतो. आता पहा, जेव्हा आपल्यापाशी काहीच नसते आणि जेव्हा आपल्यापाशी जॉब नसतो, काही पैसे पण नसते, या साऱ्या गोष्टी नसून सुद्धा आपल्यापाशी एक सर्वात महत्वाची गोष्ट असते, मित्र. आणि हा मित्र या साऱ्या गोष्टीला बीट करतो. तेव्हा माझ्यापाशी मित्र होते, फ्रेंड्स होते, आणि तेव्हा मी खूप एन्जॉय करत होतो. बट आता माझ्यापाशी मित्र नाही, बट आता माझे फ्रेंड्स आहे, माझ्यापाशी पैसा आहे, जॉब आहे, बट माझ्यापाशी मित्र नाही. आणि मित्र नसल्यामुळे तो फन पार्ट नाही आहे, त्यामुळे मी एन्जॉय होतो. मित्र नाही म्हणजे मी नागपूरला राहतो, खापरखेड्याला राहतो. मी रिसेंटली एवढा कॉन्टॅक्ट नाही आहे राव, थोडसा तो कॉन्टॅक्ट तुटून राहिलाय. सो दॅट इज वाय. एका वर्षानंतर आजचा दिवस कसा झाला म्हणजे काय, काही नाही. सकाळी उठलो, ड्युटीवर गेलो, तेच रोजचेच बहाणे, रोजचेच तमाशे. याचा हाफ डे नाही टाकला, त्याचा हाफ डे नाही टाकला, तुम्ही माझा हाफ डे टाकला. आणि ते वर्कर आणि ते त्या लोकांसोबत राहणं, त्यामुळे मी इतका जास्त इरिटेट झालो ना, बहुत जास्त.
आणि या साऱ्या गोष्टी माझ्यासमोर दिसून राहिल्या, चला तेव्हा कळते आपण कोण आहे, आपली लायकी काय आहे. आपण एक ज्युनियर इंजिनियर आहे आणि आपल्याला हे अशा मादरशोध लोकांसोबत काम करावं लागते जे आपल्याला पण पसंत नाही राहत. बट काय आपली सिच्युएशन आहे आणि या सिच्युएशनला आपण हँडल आउट करणं आपलं काम आहे. टुमारो इज बेटर दॅन टुडे असं म्हणत आपण आजचा दिवस कसा बसा काढून राहिलो आहे, राईट. आणि बाकी काही नाही. कधी कधी असं वाटतं का चला पळून जाऊ म्हणजे असं वाटते की बस सोडून देऊ जॉब आणि घरी चालला जाऊ आणि मित्रांसोबत मस्त हँगआउट करू आणि तेच दिवस परत या. बट आता तसं नाही होऊ शकत. इवन इफ जर मी असं रिअली करतोय म्हणलं तरी, कारण सगळेजणच लागले इकडे तिकडे. विशाल पण लागला आहे त्याच्या जॉबसाठी, सुबोध आणि वैभवला कळलं आहे, बॅडीला पण कळलं आहे की आता जॉब शिवाय आपलं काही घेऊन देणं नाही. त्यामुळे ते पण पढाईसाठी खूप जास्त एनकरेज करून राहिले, पढाई खूप जास्त करून राहिले. आता सगळेजण त्यांच्या करिअरच्या रिलेटेड स्ट्रगल करून राहिले आणि मी पण करून राहिलोय. सो इट्स बीन रिअली हार्ड. इट्स नॉट गेट हार्ड. एक प्रकारे जसं आहे तसं आहे. सगळ्या जणांना आपल्याला काही ना काहीतरी करूशा वाटतं त्यांच्या लाईफमध्ये आणि ते करून पण राहिले आहे आणि आय फील रिअली प्राऊड ऑफ इट. आज काही जास्त काही सांगायचं नाही. आज काही सांगूशा तर वाटत नाही, बट आर्टिफॅक्ट एपिसोड पण बंद नाही करूशा वाटत नाही. का सांगायचं तुला, सांगून दे. मला सांगायचं होतं की जुन्या आठवणी काढणं थोडशा. जुन्या आठवणी काढतो कारण याच्यामुळेच नाही का मला खूप एक प्रकारे चांगलं फीलिंग होते. कसं आहे की या म्हणजे एका वर्षा अगोदर हार्डली 15 म्हणजे आमचा टूर झाल्यानंतर, हा टाकळघरचा टूर झाल्यानंतर आम्ही ठरवलं होतं की फरवरी महिन्यात आम्ही टूर काढायचा डोंगरगडचा. सगळ्या जणांची प्लॅनिंग झाली, सगळं झालं, सगळं डिसाईड झालं. कोण का केव्हा कधी येणार आहे, का येणार आहे, कसं येणार आहे, गाडीची व्यवस्था वगैरे वगैरे सगळं डिसाईड केलं. जागा, प्लेस आणि सगळ्या लोकांना पण, सगळ्या जणांना आम्ही ॲग्री केलं. सीमाला सुद्धा सगळेजण यायला तयार होते. बट ऐन वेळी काय झालं की राहुलची याची पेपर होते, म्हणजे पोलीस भरती फिजिकल टेस्ट. ॲक्च्युली त्या तारखेला नव्हतं, बट तो म्हणे माझी ट्रेनिंग वगैरे मिस होईल म्हणे वगैरे वगैरे. आणि अशा परिस्थितीमध्ये तो नाही करत म्हणे, म्हणजे मी हा टूर नेत नाही म्हणे. आणि ॲक्च्युली तोच एक ड्रायव्हर होता आमच्याकडे. सो सगळेजण कसे एक प्रकारे डिसअपॉइंट झाले. राहुलला अशा शिवा दिल्या, खूप शिवा दिल्या. बट राहुल शिवाय दुसरा कोणी बंदा नव्हता. असं जर दुसरा कोणा बंद्याला जर आम्ही ॲज अ ड्रायव्हर करतो म्हणलं तर आम्हीच एक प्रकारे ऑकवर्ड फील करू बाहेर, कारण तो एक अननोन पर्सन आहे. प्लस आम्हाला कसं प्रत्येक ठिकाणी कसं हे वाटलं बे राहुलला गाडी थांबव, मग इथं आवडलं बे राहुलला इकडे थांबव, अबे राहुलला इथं थांबणार गाडी, अबे राहुलला इथं थांबव. हार्डली 10 मिनिटानंतर आम्ही गाडी थांबवतो आणि आम्ही ट्रॅव्हलिंग मध्ये मजा करतो. एखाद्या अननोन पर्सनला कसं काय म्हणणार आहे राव. सो आम्ही ऍक्च्युली तो प्लॅन कम्प्लिटली ड्रॉप केला आणि तो टूर एक प्रकारे कम्प्लिटली कॅन्सल झाला. राहुलला खूप शिवा दिल्या, बट काही नाही, ते होतच असते टूर मागे पुढे वगैरे वगैरे.
कोणाचं पॉसिबल होते, कोणाचं पॉसिबल नाही होत. इट जस्ट लाईक दॅट. आणि अजून एक दिवस आठवते की त्या दिवशी राहुल सोबत म्हणजे आम्ही खूप शिवा देत होतो. राहुल्यामुळे कॅन्सल झालं, राहुल्यामुळेच टूर कॅन्सल झाला. आम्ही नेहमीच त्याला एवढा शिवा देतो, बहुत शिवा देत होतो. एक दिवशी तो एवढा फ्रस्ट्रेट झाला ना का बहुतच. माहित नाही तारीख कोणती होती, बट नियर अबाउट जानेवारी किंवा फेबमध्येच आम्ही ऍक्च्युली कुठून तरी बाहेर आलो होतो, म्हणजे मार्केटला गेलो होतो आणि तिथून कुठेतरी घरी येत होतो. संध्याकाळची वेळ होती, करीब 10-10:30 वाजले होते. ग्राउंडवर बसून होतो. मग राहुल म्हणे का तुम्हाला माझ्या बोलण्यामुळे काय वाटते, म्हणजे माझ्यामुळे तुम्हाला काही त्रास होत आहे का, किंवा असं एक प्रकारे असं काही त्यांनी म्हणलं. कारण आम्ही नाही का रिसेंटली आम्हाला कसं राहुल्याची एकतर चिडवायचं खूप आवडत होतं आणि प्लस आम्हाला एक प्रकारे पॉइंट पण भेटला होता त्याला कशामुळे चिडवायचा. तर आम्ही बहुत चिडत होतो, मी, बॅडी, राहुल्या, विशाल, सगळेच जण त्याला चिडत होतो. तर तो काफी सिरियस झाला. तो म्हणजे अशा भावनेत नाही का सिरियस व्हायचा, आम्ही बस मजाकीमध्ये खूप चिडवत होतो त्याला. तुझ्यामुळेच टूर कॅन्सल झाला लवकर, तुझ्यामुळेच आता तू पोलीस भरती क्रॅक नाही केली तर त्या गांडीत बंदा बांबूच टाकी लवड्याच्या पाला. बहुत शिवत येतो. तर मग तो झाला एक प्रकारे सिरियस झाला आणि म्हणलं का एकदम त्या दिवशी म्हणे की तुम्हाला माझ्यामुळे कोणता त्रास आहे म्हणे. मग तो म्हणे तुम्हाला माझ्यामुळे कोणता त्रास आहे म्हणे, आणि टूरवर जायचं असेल तर मी तुम्हाला ड्रायव्हर पण करून देत होतो म्हणे, बट तुम्ही गेले नाही म्हणे.